नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चढणीचे वाजे सुरू झालेत मिळायला आता आणि आम्ही चाललो आहे आपल्या बांधावरती. आणि आहे तुषार आपल्यासोबत, मुंबईवरून आला आहे आणि पंकज येतो आहे. तर बघूया, आम्ही जातो आहे स्कूटीवरून. जवळचं आहे बांधण, पण आम्हाला थोडंसं काम आहे, तर आम्ही ते मासे काढून मग पुढे जाणार आहोत. तर चला. तर पंकज पण आहे आता इकडे, तुषार तिकडे, तुषारचे पप्पा येतात पाठवून. चाललो आहे आपल्या बांधाची इथे आलो, स्कूटी घेऊन आलो. अर्ध्या बांधे रस्त्यात तिकडे स्कूटी लावले. आता जाऊया पुढे, बघूया. आपल्याकडे सकाळी आम्ही काढले मासे, पण तेव्हा लोक कमी होती, मग व्हिडिओ वगैरे करायला नाही मिळाला. ॲक्च्युली रात्रीपासून काल पाऊस पडतो आहे, काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि काल रात्रीपासूनच पाणी आलं आहे. पण बांधांची ते साठी वगैरे साफ नव्हती केली, त्यामुळे सकाळी जास्त मासे नाही मिळाले. मग काल रात्री येऊन जर साठी साफ केली असती तर आता सकाळला म्हणजे चांगले मिळाले असते. पण साठी वगैरे साफ नव्हती आणि मग साठीमध्ये पाणीच नव्हतं, पूर्ण कचरा अडकला होता ना, त्यामुळे साठीमध्ये पाणी नव्हतं, मग मासे नाही मिळाले. आता सकाळी आम्ही येऊन साफ केलेली होती, तेव्हा थोडेफार एक दोन खवले मिळाले, पण ती व्हिडिओ नाही केली कारण मी असं झालो होतो, डायरेक्ट मोबाईल वगैरे नव्हता. तर आता आलो आहे पुन्हा, मग साठी वगैरे साफ करून गेलो होतो, आता आलेलं आहे पुन्हा बांधावरती. तर बघूया आता किती मासे मिळत आहेत ते आपल्या बांधावरती. तर चला. हां, तर इकडे आहे आपलं बांधण. हे यावर्षी आम्ही या साईडला एक नवीन पाट काढलेला आहे, म्हणजे साठी, आणि ही इकडे साठी ऑलरेडी. आता इथे बघूया मासे उड्या मारतात का. बारीक बारीक आहेत मासे, मोठे तर आता समजेल पाणी जेव्हा मग साठी लाव तेव्हा, साठी मारू तेव्हा. आता हे जरा करूया, साठी मारूया, नंतर बघू. आता चला. आता पण इथं कोण नाही व्हिडिओ करण्यासाठी, तर बघूया कसं काय होतं ते. तर माणसं किती लागतात बघा. आता इथे आम्ही दोघांनी हे असं पकडून ठेवलं आहे, इन म्हणतात त्याला. आणि आता पंकज तिकडे कागद मारतोय पाठी, आणि एक जण इथले मासे लोटण्यासाठी. मग असे काय पडले 4 जण लागतात. मग व्हिडिओ करण्यासाठी कोण. आता मी ते उभा आहे, तर मळू आहेत. येत आहेत मस्त आहेत. पाणी कमी झाले, मळू भरपूर आहेत रे, मळूच सर्व. मळू आहेत, बऱ्यापैकी मळू आहेत. पंकज आहे खाली. नाही, पाणी तेवढंच आणणार काका. हां, आपण वीन किती लावली तिथे, वीन किती लावली आपण असं इथे पुढे लावायला. इकडे बघा. तर इकडे बघा, आता एवढे मासे मिळाले, मळू मिळाले सगळे. इकडे तुषार आहे. आता ही साठी काढलेली. आता त्या साठीवर जाऊया, तिकडे जाऊया. तर चला. माणसं कमी आहेत आता, माणसं इकडे तिकडे सगळे गेलेत, त्यामुळे आता बघूया. आता अशी साठी साफ करायला लागते, असा कचरा काढून टाकायला लागतो. कचरा अडकला तर इकडे पाणी नाही येणार, आणि पाणी नाही आलं तर मासे नाही येणार, तेवढंच आहे. त्यामुळे असं रात्री मग त्यामुळे इथे सगळा कचरा अडकला होता, त्यामुळे इकडे पाणी नव्हतं, आणि पाणी नव्हतं त्यामुळे इकडे मासे नव्हते झाले. रात्री जर साफ करून गेलो तर हो मोठे. तर म्हणून त्यामुळे पाचशे नव्हते भेटले आम्हाला. रात्री साफ करून गेलो असतं तर मस्त मिळाले असते माझी सकाळला, कारण रात्री भरपूर पाणी गेलं मोठं. हे बघा इकडे पाणी केवढं गेलं बघा, एक कचरा एवढा वरपर्यंत आला, म्हणजे एवढं सगळं पाणी गेलेलं आहे इकडे. तर चला त्या साईडचे काढायला जाऊया. काका तर तिकडे पिशवीमध्ये ओतून ठेवतात मासे, तुषार आणि काका. तर जाऊया त्या साईडला. पहिले इन लावायला लागते, नंतरला इकडे जायला लागतं, कारण डायरेक्ट पहिले तिकडे गेलं की मासे सगळे खाली पळतात, म्हणून आधी पहिले इन लावायचे, नंतर तिकडे जायचं. मग आम्ही आता डायरेक्ट जात नाहोत, पहिले इन घेऊया आणि इन घेऊन नंतर तिकडे जाऊया. इथे आलो आहे आम्ही. आता बघूया इथे किती मासे मिळतात ते. इथे पण आहेत, मळू आहेत. आहे मोठे मोठे मळू आहेत, मोठे मोठे मळू आहेत. चाले तुझं आळू काय
एक माझा सुटला होता तो भेटला. चल इकडे पण मळू मिळाले चांगले. हा मळू बघा. हो मळू. हा मळू बघा एवढा आहे तो मोठा. चला इकडे पण मळू मिळत. खवल्या तर नाही. तिथं काय आहे मध्ये ना पाळणा लावतो खरा, पण तिथे पाळण्यासाठी यावर्षी काय केलं नव्हतं. पाळणे लावण्यासाठी आता तिथे साडी लावली. आता त्या साडीमध्ये बघूया मिळाले ते मासे. पाळणं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये असतील माझ्या, म्हणजे काय असतं पाळणं वगैरे कसं असतं ते तुम्ही जाऊन बघा. त्या ठिकाणी तर साडी लावले. आता ते साडीवरती मासे मिळणं कठीण आहे थोडं, पण बघू तरी पण ट्राय करूया. काका जातात काढायला. ह्याच्यावरती मिळणं कठीण आहे. साडीवरती मिळणं कठीण आहे थोडं. नाही मिळणार याच्यामध्ये. बघू पाळलं असं तर मिळालं असतं एक वेळ. त्यावर्षी 2 पार्ट केलेत मस्त. रात्री आले असं खरं चांगले मासे मिळाले असते. आता बघू बॅटलग आमचा. असा पाहिजे मासा. हा ना एवढा मळू बघा. आता आम्हाला एवढे मासे मिळाले. सगळे मळूच आहेत. खावले एक पण नाही. सगळे मळूच आहेत. खावलं नाही भेटलं. खावले नाही एक पण नाही. छोटा असेल आता असेल काय माहित नाही. बघितलं नाही. मळू मस्त मिळाला. चला आता जाऊया घरी. आणि आता मासे झाले पकडून. पाऊस तर कमी आला. आता वाटत नाही पाऊस येईल. आता पाऊस आला तर मासे मिळतील. तर आता बघूया. आता असंच करायचं आहे. इथे ठेवला इकडे. तर आता असंच करायचं आहे. आता परत थोडं आता मी मगाशी सकाळी आलो होतो. सकाळी एकदा मारून गेलो साठी आणि आता आलो परत. मग आता अर्धा 1 तासाने 1-2 तासाने तरी येऊ. परत पाऊस नाही तर मग आता 1-2 तासाने तरी येऊ. पाऊस पडला असता तर कंटिन्यू मासे मिळाला असता. तर आता जातो घरी आणि बघूया पुढे आलो मासे मिळाले तर व्हिडिओ करेल. तर चला. आता वाजले दुपारचे 2 आणि आता आम्ही चाललो पुन्हा परत बांधण्यावरती. तर मध्ये पाऊस बंद झाला होता पूर्ण पडायचा, म्हणजे लागतच नव्हता. आता पुढे काय आलं जेवतायत. आपण जाऊया पुढे की चल. बंधू येत आहेत जेवून. आता आपण जाऊया पुढे. आमच्याकडे जरा आता आम्ही दोघंच आहोत, पंकज आणि मी. तर आता आम्ही निघालो आहे. बंधू येत आहेत जेवून. आमच्याकडे 2 बंधू आहेत. एक बाळूदा तर आपण बंधू म्हणतो आणि घाणेकर बंधू. तर आता बघूया बंधू तो जातो आहे कुठेतरी आणि घाणेकर बंधू येत आहेत जेवून. आता आम्ही दोघंच आहोत. बघूया त्याचं मासे उडत असेल तर आम्ही दोघांनी ट्राय करूया. मग व्हिडिओ वगैरे करायला नाही मिळणार. तर त्याला आता आलो आहे बांधण्याच्या इथे जवळ. आलो आहे. पाणी थोडंसं वाढलं आहे साठीला सॉरी पाणी थोडंसं वाढलं आहे पर्याला. बघूया मासे उडत आहेत काय. तिकडे त्या साठीवरती दिसत आहेत पिचके उडत आहे ना. तिकडे बघूया. हाय खवल्या आहे. चला आता भेटूया डायरेक्ट नंतर, कारण आमच्याकडे माणसं कमी आहेत. खावल्या पाहिजे रे. हे काय रात्री चुकवलं तुम्ही. झोपून राहिले हो काय. मी रात्री 10:30 वाजता रस्त्याने फिरत होतो माहितीये. अरे म्हटलं इकडे येत का नाही कोण बांधण्यावर. तेव्हा मी तो उभा होतो.
शिंकते शिंकते चल आपण जाऊया. पाया पाया तुझ्या उभं राहूया. हां तेवढा बघायचा. हा हा मस्त आहे ना मोठा. दोन्ही एकत्र ठेवतो.